छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर. वर्गशिक्षिका श्रीमती ब्लांची रॉड्रिग्ज. इयत्ता दुसरी. विषय मराठी. घटक विरुद्धार्थी शब्द. नमस्कार बालमित्रांनो. बाळांनो, आपल्याला शब्द लिहिता येतात व तेच शब्द आपल्याला वाचताही येतात ना वाचता. तर बाळांनो, अशाच काही शब्दांचे उलट अर्थाचे शब्दसुद्धा तयार होतात बरं का. आज आपण असेच काही उलट अर्थाचे म्हणजेच विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत. चला तर मग बघूया ना. बाळांनो, विरुद्धार्थी शब्द म्हणजे उलट अर्थाचा शब्द. एखादा शब्द दिला गेला असेल तर त्याचा विरुद्ध म्हणजेच उलट अर्थ काय असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यालाच विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. तर असेच काही विरुद्धार्थी म्हणजेच उलट अर्थाचे शब्द कोणते आहेत ते आज आपण बघणार आहोत. आता बाळांनो, तुम्ही म्हणाल बाई हे कसले चित्र आहे? तर बाळांनो, हे उलट अर्थाचे चिन्ह आहे. बाळांनो, आपण जेव्हा एखादा शब्द घेतो त्या शब्दाचा उलट अर्थ आपल्याला जेव्हा सांगायचा असतो किंवा लिहायचा असतो त्याआधी आपण हे चिन्ह वापरतो. यालाच उलट अर्थाचे चिन्ह असे म्हणतात. हे चिन्ह कसे वापरायचे आहे ते तुम्हाला आता कळणारच आहे. चला तर मग बघूया ना आपण हे चिन्ह कुठे आणि कसे वापरतात ते. बघा बाळांनो, पहिला शब्द आहे वर. येतो ना तुम्हाला वाचता? वर हा शब्द आहे आणि त्याच्या पुढे बघा बरं, तेच चिन्ह आहे की नाही? विरुद्धार्थी चिन्ह म्हणजेच उलट अर्थाचं चिन्ह. मग आता आपल्याला वरच्या पुढे असं चिन्ह देऊन वरचा विरुद्धार्थी म्हणजे उलट अर्थाचा शब्द काय आहे तर खाली. पुढे बघा, पुढील शब्द आहे मागे. मागे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढे. पुढील शब्द आहे खरे. खरे या शब्दाचा विरुद्धार्थी म्हणजेच उलट अर्थाचा शब्द आहे खोटे. बघा बरं बाळांनो, वर विरुद्ध खाली, मागे विरुद्ध पुढे, खरे विरुद्ध खोटे. आता आपण असेच काही शब्द बघणार आहोत. पास. पास या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आहे नापास. डावा. डावा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उजवा. आत. आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बाहेर. पास विरुद्ध नापास, डावा विरुद्ध उजवा, आत विरुद्ध बाहेर. आहे की नाही मजा या शब्दांची? कसे उलट अर्थाचे शब्द तयार होत आहेत ते. गरम. आता गरम या शब्दाचा विरुद्धार्थी म्हणजेच उलट अर्थ आहे थंड. जवळ. जवळचा विरुद्ध आहे दूर. लहान. लहान या शब्दाचा विरुद्धार्थी मोठा. आता पुढे बघूया दिवस. दिवस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे रात्र. आनंद. आनंद विरुद्ध दुःख. नवा. नवा विरुद्ध जुना. आणखीन बघूया ना आपण काही शब्द. उजेड. उजेड विरुद्ध अंधार. चांगला. चांगला विरुद्ध वाईट. सरळ. सरळ विरुद्ध वाकडे. उजेड अंधार, चांगला वाईट, सरळ वाकडे. आता सुंदर. सुंदर विरुद्ध कुरूप. उशिरा. उशिरा विरुद्ध लवकर. काळा. काळा विरुद्ध पांढरा. तर बाळांनो, हे आहेत विरुद्धार्थी शब्द म्हणजेच उलट अर्थाचे शब्द. मज्जा आली की नाही हे शब्द बघताना? तर बाळांनो, तुम्ही सुद्धा असेच काही शब्द जमा करायचे आहेत आणि त्यांचा विरुद्धार्थी शब्द काय आहे म्हणजेच उलट अर्थ काय आहे ते शोधून काढायचे आहे. कराल ना सुरुवात? नक्की करा हां. तोपर्यंत धन्यवाद.